आणि अगदी रोजच्या कामाच्या व्यापातनं थोडासा विरंगुळा म्हणून दुपारच्या या सत्रामध्ये आरामाच्या वेळेत आमच्या महिला भगिनी इथे आल्यात, त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. खरं तर रोजचं काम असतं, त्यामधनं थोडासा विरंगुळा मिळतो क्रिकेटच्या मैदानात आल्यानंतर, आणि त्या इथे उपस्थित झाल्यात. आजचा दिवस जर आपण पाहिला तर खूप स्पेशल मानला जातो. 14 फेब्रुवारी हा दिवस आहे आज. व्हॅलेंटाईन डे या दिवशी साजरा केला जातो. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. टप्पा खाल्यानंतर हा बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. 2 चेंडूचा खेळ, त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या 0 आहे. अगदी चांगली गोलंदाजी सुशांत खांडेवड्या संघाच्या बॅटर्सला अक्षरशः रोखून धरतोय, बंदिस्त करतोय, शांत ठेवतोय. यावेळेस हा एक चांगला बॉल पायावर जाऊन आदळला होता बॉल, मात्र त्यानंतर जर आपण पाहिलं तर 1 रन तिथे पळून पूर्ण केले. पंचांकडनं लेग बाईटचा इशारा आलाय. एकेरीच्या मदतीनं डावाची सुरुवात झाली आहे, मात्र वैयक्तिक इनिंगची सुरुवात ती कुठेतरी करणं राहून गेलंय. जतीन आणि विशाल असे 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत. विशाल म्हणजे खानिवड्याचा एक जुना जाणता खेळाडू, जवळपास आपल्या वयाची 22 वर्ष निस्वार्थ खानिवडा संघाची सेवा करणारा खेळाडू, जो सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. फुलटॉस आहे, मात्र तिथे जर आपण पाहिलं तर एक सिंगल त्यामध्ये चेंडूला कन्वर्ट केलं जाईल. 1च्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती. आपलं वैयक्तिक खातं विशालनं उघडलंय. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या आकड्यावर. शांतता आहे, ही शांतता वादळापूर्वीची आहे, हे फलंदाजांना मैदानाच्या आतनं सांगावं लागेल. दुसरा पर्याय नाहीये. पुढचा बॉल यावेळेस मात्र बॉडी लाईनवर होता फुल टॉस, त्याला फुल टोल वसूललाय, बॉलला खेळलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधनं. तिथे इशारा आलाय 9+4 टोटल 5. नरेशजी मडवी साहेब ज्यांना आपण मुख्य मंचावर पाहिलं, अगदी या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांच्या माध्यमातून ही मुलाचं आर्थिक सहकार्य येते, त्यांचंही मनपूर्वक धन्यवाद. एक जुनं जाणतं व्यक्तिमत्व आहे या क्रिकेटशी निगडीत असलेलं. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर टप्पा खाल्यानंतर खाली राहिला, फ्री हिट वाला बॉल होता, ज्यावर अगदी योग्य त्यानं बॉलला डिलिव्हर केलं सुशांत, ज्याला सध्या एक गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहता एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू आहे, जो खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी करण्याकरता ओळखला जातो भामटपाडा या टीम करता, आणि तो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. शेवटचा बॉल चांगला बॉल आहे, चॅनलमध्ये गोलंदाजी, अगदी फुलर लेंथवर चेंडूला हाताळला होता. तिथे एक सिंगल दाफलकावर जोडली गेली, बचावात्मक पद्धतीने खेळला होता. फुलर लेनचे बॉल खेळणं तेवढंच सोपं नसतं. फ्लिक आणि हेलिकॉप्टर जे प्रत्येकालाच योग्य त्याने खेळता येतात असं नाही. कधी कधी मग तुम्हाला तुमचा बचाव करण्याकरता चेंडूला फक्त स्टॉप करावं लागतं. त्यातलाच हा प्रकार होता. 1 रन जिथे दाफलकावर जोडली गेली. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आला आणि एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर दाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 ही धावसंख्या दाफलकावर आहे. ओव्हर नंबर 2 रोहित गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. त्याची कारकीर्द जर आपण पाहिलं तर ती प्रदीर्घ आहे. खूप चांगल्या पद्धतीने खेळ या भामटपाडा संघाकरता सातत्यानं तोही दाखवता आला. एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. त्याचाही खेळ प्रत्येक वेळी प्रेक्षकांना त्याच्या खेळाची भुरळ घालणारा असतो. तो रोहित गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं समोर एक नव्या जोशाच्या नव्या दमाचा जतीन जो स्ट्रायकर एन कडे आहे, जो 6 बॉल त्यानं फेस केलेत आणि 5 या धावसंख्येवर तो बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. पहिला बॉल रोहितचा, चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे, बचावात्मक पद्धतीने खेळला एक निर्धाव चेंडू तो येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल तो आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे ऑन साइडला लॉंग लेग मध्ये खेळलाय, बॉल गेलाय सीमारेषा पार, चौकारामध्ये परावर्तित झाला. इथे रन्स मिळतील 4. या 4च्या मदतीनं धावसंख्या 12 या आकड्यावर.
चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळालाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकारामध्ये परावर्तित झाला. या 4च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती 12वर. 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. संजय घरत यांचा परिवार जो इथे उपस्थित आहे, परिवारातील महिला सदस्य ज्या आहेत त्या आपल्याला इथे मुख्य मंचावर पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र तिथे फॉलोविंग स्वीप तो प्रयत्न होता. अगदी सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटमधला ट्रेंडिंग मध्ये असलेला फटका आहे. भालेमामा यांच्याकडनं प्राइज आहे. रोहितनं जर इथे विकेटची हॅट्रिक घेतली तर त्यांच्याकडनं 10,000 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल. भालेमामा यांच्या माध्यमातून ते कॅश प्राइज रोहित करता लावलं गेलंय. पुढचा बॉल फुलटॉस मिळालाय, त्याला उडवलंय. विकेटची शक्यता आहे. बॉल हवेत. गौरव किणी बॉलच्या खाली कॅच झालाय कॅरी. विकेट मिळतीये. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं पतन. फलंदाज बाद. या स्पर्धेच्या निमित्तानं संजय घरत यांचा काही महिला परिवार, त्यांच्या परिवारातील ज्या महिला सदस्य आहेत त्या इथे उपस्थित राहतात. प्रत्येक भावाच्या काळजाचा हळवा कोपरा म्हणजे त्याची बहीण भारती किरण घरत ज्या इथे उपस्थित आहेत. तदनंतर सुजाता निलेश किणी आणि सुमिता संदीप घरत ज्या बहीण आहेत आणि त्या इथे उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. असं म्हणतात प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो आणि तसंच संजय घरत यांची सहचारिणी जी आज इथे उपस्थित आहेत, सायली संजय घरत, आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वहिनी सानिका संतोष घरत इथे उपस्थित आहेत, आपलंही स्वागत आहे. तदनंतर सुवर्णा राजेश घरत, मिनल हरेश घरत, स्नेहल सुनील घरत, रोशनी रोशन गावड भाची आहेत त्या इथे उपस्थित झाल्यात, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. मिताली राजेश घरत, वैदिक संजय घरत, सुरवी निलेश किणी, अद्विक संदीप घरत, अद्विका सुनील घरत, अन्वी संतोष घरत, रिधांश हरेश घरत, यज्ञ हरेश घरत आणि भव्य रोशन गावड या सर्वांचं इथे मनपूर्वक स्वागत आहे. अगदी संजय घरत यांचं जे नावलौकिक आहे ते इतरत्र खूप आहे, मात्र घरच्या व्यक्तींच्या समोर आपण काय करतो ते जेव्हा पोहोचतं ना तेव्हा आपल्यालाही त्याचा एक अभिमान वाटतो की आपण काय करतो ते आपल्या घरच्यांनाही ठाऊक असावं. आणि आज त्यांनी उभा केलेला हा डोलारा, त्यांचं यशस्वी जी घोडदौड आहे, यशस्वी जी वाटचाल आहे ती पाहण्याकरता त्यांचा हा परिवार, त्या परिवारातील महिला सदस्य इथे उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत. हेमंत जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, दोन ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आला. या 2 ओव्हर नंतर धावफलकावर 14 धावा लागल्या गेल्यात. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 4 ओव्हरची ही मॅच सध्या आपण पाहत आहे. मकर संक्रांत झाली आणि असं म्हणतात आपल्या पूर्वीचे लोक आपल्याला सांगत आलेत मकर संक्रांतीनंतर तिळानं ऊन वाढतं, मात्र सध्या वातावरणाचा काहीच भरोसा नाही. म्हणजे एका दिवसात 3 ऋतूही आपण पाहिलेत. पहाटे थंडी, दुपारी ऊन आणि संध्याकाळी पाऊस, असं या सीझनला झालंय. त्यामुळे वातावरणाचा काहीच भरोसा नाही. आता अचानक ऊन एवढं वाढलंय की असं वाटतंय की एप्रिल मे मध्ये मॅच सुरू आहे. हेमंत जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. यावेळेस मात्र उभ्यानं स्कूप खेळलाय. बॉल सीमारेषेच्या दिशेनं चाललाय. चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषा पार. दर्जेदार हा पल्लू स्कूप होता, मात्र तो उभ्याने खेळलाय, थोडासा वेगळा होता. रिप्ले मध्ये हा फटका पाहायला नक्की आवडेल. एक लेजंड खेळाडू आहे आणि हे बघा तिथे अगदी उभ्यानं, वा, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरची नजर हटली नाही ना, त्यामुळे हा दर्जेदार फटका तो तिथे खेळता आला. बॉल सीमारेषा पार, चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4 या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 18 धावा 1 विकेटच्या पतनानंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18-1 अशी स्थिती आहे. 2.1 षटकाचा खेळ झालाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज हेमंत, तोही एक जुना जाणता खेळाडू आहे. पुढचा बॉल घेऊन यावेळेस पुन्हा एकदा स्कूप खेळण्याचा प्रयत्न, मात्र यावेळेस प्रयत्न फसलाय.
गोलंदाजानं फलंदाजाला दिलेलं हे सर्वोत्तम प्रतिउत्तर आहे. एका चेंडूवर तो पल्लू स्कूप खेळलाय, त्यावर चौकार मिळालाय आणि त्यानंतरच्या पल्लू स्कूपवर झेल झालाय, विकेट मिळाली आहे. खेळाडू बाद. खारोड्यामधलं क्रिकेटशी निगडीत असलेलं एक व्यक्तिमत्व सुनील चॅपल यांच्याकडनं पारितोषिक आहे. नॉन स्ट्राईक एन कडे जे फलंदाज बॅटिंग करतायत जय यांनी जर सलग 3 चेंडू 3 चौकार खेचले तर 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. सुनील घरत चॅपल यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आहे. खूप वर्ष खानिवड्या संघाचे निगडीत असलेलं चॅपल हेही एक नाव आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय, तर नंतर 18 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज हेमंत. यावेळेस मात्र आयुषनं बॉलला मिडल केलंय, मात्र डिस्टन्स ते क्लिअर होणार नाही. गौरव किणी तिथे चूक होणं ते शक्य नाही, त्यानं टिपलाय चुकतेचा झेल आणि संपवलाय गोल्डन डक या धावसंख्येवर. फलंदाज आयुष किणी त्याचा खेळ, विकेटचं पतन, खेळाडू बाद. महत्वपूर्ण विकेट इथे संपादित होत असताना आपल्याला पाहायला मिळते. माघारी परतावं लागतंय आयुषला. हेमंत तिथे म्हणतोय मी असंच आपली केस पिकवलेली नाही आहेत. मैदानात फिरून चांगल्या चांगल्या फलंदाजांच्या विरोधात गोलंदाजी करून मी हे सर्व काही हासिल केलंय आणि ते तर दाखवतोय. ज्या पद्धतीनं पल्लू स्कूप खेळला होता, त्यानंतर त्यानं सांगितलं की रविवार आठवड्यातनं एकदाच येतो, रोज रोज एन्जॉय करण्याचा प्रयत्न कराल तर मग माझी गुणवत्ता तुम्हाला ते फटके खेळून देणार नाही. आणि त्याने विकेट मिळवली. त्यानंतर मग हॅट्रिकवर आला. इज ऑन अ हॅट्रिक. पुढचा बॉल हॅट्रिकवाला बॉल घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज हेमंत. जयकांत करता. जयकांतनं यावेळेस मात्र तिथे क्षेत्ररक्षणाकडे चुकी झाली आहे. त्या चुकीचं भुगतान संपूर्ण भामटपाडा टीमला करावं लागेल. बॉल सीमारेषा पार, चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4. हे बघा रिप्लेमध्ये तिथे तुम्हाला दाखवलं जात आहे. हा बॉल बॉडी लाईनवर हाताळला गेला होता आणि जयकांतच्या बॅटचा स्पर्श घेताना बॉल शॉर्ट फाईन लेग मध्ये आला होता. क्रिकेटच्या मैदानात फुटबॉल खेळलं खेळाडूनं, अगदी पायाला लागला बॉल आणि त्यानंतर तो सीमारेषेच्या पलीकडे चौकारामध्ये परावर्तित झाला, ज्या 4च्या मदतीनं 22-3 विकेटच्या पतनानंतर. पुढचा बॉल चांगला चेंडू आहे, शफल झाला होता आणि चेंडूवरची नजर ती शेवटच्या क्षणी हटली गेली. निर्धाव चेंडू आला. हे बघा तुम्हाला तिथे दाखवलं जात आहे. ग्लेन मॅग्राथ ज्या पद्धतीने गोलंदाजी पूर्वीच्या काळी करताना पाहायला मिळायचा, फलंदाजाला काहीतरी अतिरिक्त करायला भाग पडणारी गोलंदाजी जी त्याच्या वतीनं हाताळली जायची, अगदी तसं काम ते सध्या आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होते. इथे आणखी एक चांगला चेंडू वाईड यॉर्कर तो हाताळलाय. बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं आलाय. चांगला बॉल. हे बघा तुम्हाला रिप्लेमध्ये दाखवलं जातं. इथे वाईड यॉर्करचा वापर केला आणि हा निर्धाव चेंडू हाताळला. धावसंख्या 22 आहे. मुख्य मंचावर संजय घरत यांच्या परिवारातील महिला सदस्य ते उपस्थित आहेत आणि प्रत्येक महिला तिच्यामध्ये खूप मोठी पॉवर असते. तिने ठरवलं तर घराचं सोनं होतं आणि तिने ठरवलं तर घराची राख रांगोळी सुद्धा होऊ शकते. एवढी पॉवर जिच्यामध्ये आहे ना, ती महिला आहे. आणि त्या महिला वर्ग इथे आल्यात. रोज आपल्या सकाळच्या चहापासनं तर रात्रीच्या जेवणापर्यंतची सगळी व्यवस्था त्यांच्याकडे असते आणि त्या सर्व कामातनं, त्या सर्व व्यापातनं, मी म्हणतो त्या व्यापातनं थोडीशी वेळ काढत इथे मैदानावर या क्रिकेटच्या खेळाला एन्जॉय करण्याकरता इथे त्या इथपर्यंत आल्यात. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल तो हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे बॉलच्या खाली स्वतः गोलंदाज राहुलला टिपलाय. तिथे पहिला नाही तर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल आणि संपवलाय बॅटरचा खेळ, विकेटचं पतन, खेळाडू बाद.
22ला 4 अशी स्थिती आहे. 3.1 षटकाचा खेळ झालाय. राहुल जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिलं तर 27 दाखवतोय. पुढचा बॉल राहुलचा. यावेळेस मात्र शरीरापासून दूर खेळलाय. एक अँगल क्रिएट करतोय. बॉलला बाहेर काढण्याचा मनसुबा आहे. इथे जर आपण पाहिलं तर राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय आणि राऊंड विकेटने गोलंदाजी करताना चेंडूचा टप्पा जर आपण लक्षात घेतला ना तर तो 4थ्या-5व्या स्टंपवर आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे आणि तिथनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. त्याचाच फायदा मिळतोय. बॉल निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळतोय. राहुल जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पुढचा बॉल. हा बॉल खूप जास्त बाहेर राहिलाय. पंचांनी त्याला वाईड म्हणून दंडित केलंय. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना 23 धावा. 3.2 षटकाचा खेळ. करण जो मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याच्या खांद्यावर दारोमदार आहे. चांगला खेळ त्याला दाखवावा लागेल इथे. यावेळेस मात्र पायातील बॉल त्याला स्क्वेअर लेग मध्ये खेळलाय. क्षेत्र खाली आहे. बॉल जमिनीवर टुनटुन उड्या मारत चालला स्क्वेअर लेगच्या बाहेर. इथे आलाय दमदार आणि क्वालिटी स्ट्रोक. चौकार 4. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडू नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 धावा. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. एक मोठा फटका जर आला तर 30+ एक चांगली टोटल त्या दिशेनं वाटचाल करण्याची संधी मिळू शकते. इथनं टीम खानिवडेला आणि खानिवडे संघ अगदी तोच विचार करून मैदानाच्या आतमध्ये आहे. त्यांना 30 पेक्षा जास्त धावा त्या धावफलकावर जोडायच्या आहेत. यावेळेस मात्र अगदीच खूप जास्त बाहेर वाईटचा इशारा आलाय. राहुलचं नियंत्रण नाही आहे. कदाचित प्रॅक्टिसचा अभाव असावा. ते चित्र इथे पाहायला मिळते. चेंडू डिलिव्हर करत असताना प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुम्ही प्रॅक्टिस कराल तरच क्रिकेटच्या मैदानात खूप चांगलं क्रिकेट खेळू शकाल. 28ला 4 आहे. चांगला बॉल आहे. यावेळेस मात्र तिथे एक सिंगल मध्ये चेंडूला कन्व्हर्ट केला जाईल. त्यापेक्षा जास्त मिळणार नाही. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना 29 धावा. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. 29 धावा धावफलकावर आहेत. नेक्स्ट मॅच टीम सरपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये नवसई या टॉस करण्याकरता. यावेळेस मात्र उडवलंय बॉलला. इनफिल्डच्या वरनं खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतोय. जोपर्यंत फील्ड केला तिथे डबल करता कॉलिंग आहे आणि सुरक्षित या 2 धावा त्या पळून पूर्ण केल्या जातील. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचती येते. एकंदर 31 धावा या धावफलकावर. पूर्वार्धाचा खेळ त्यामधला शेवटचा बॉल राहुलच्या हातात आहे. तो हाताळण्याकरता सज्ज होणार आहे. लैला सुद्धा या स्पर्धेमध्ये अगदी चांगलं काम करतायत. स्पर्धेला यशस्वी करण्याकरता तेही मेहनत घेत आहेत. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरनं आणखी एक चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तुषार. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं दुसऱ्या धावेकरता धावण्याचा प्रयत्न आहे आणि वेगानं 2 धावा त्या इथे पळून पूर्ण केल्या जातील. या दुहेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचती येते 33 या आकड्यावर. विजया करता येणारी 4 षटकं. बॉल 24 आणि रन्स बनवायचे 34. या 34 धावा या कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील ते आपण पाहणार आहोत. मात्र तत्पूर्वी जाऊया टॉसकडे. सरपाडा संघाचे संघनायक आणि त्यांच्या विरोधात जर आपण पाहिलं तर टीम नवसई या 2 टीम मध्ये कॉइन स्पिन केला जाईल. दोन्ही कॅप्टन हे बघा जयदीपजी कासार युवा कार्यकर्ते भाताणे ज्यांचं विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलंय. त्यांचं एक क्षणचित्र ते आपण पाहताय. वैभवजी जाधव युवा कार्यकर्ता जांभूळपाडा. तदनंतर शरददादा तरे खानिवडे त्यांचं एक क्षणचित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. संजयजी घरत यांचा हा क्षणचित्र आहे. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक संयोजक विद्यमान उपसरपंच नितीन जयराम तरे खानिवडे यांचं हे क्षणचित्र पाहत आहे. शिवनसाई गावातील एक दर्जेदार व्यक्तिमत्व एस के भाई यांचं हे क्षणचित्र आपण सध्या पाहताय. राजेंद्र घरत खानिवडे त्यांचं हे क्षणचित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. श्री सदानंदजी पाटील बहुजन विकास आघाडी कार्यकर्ता त्यांचं क्षणचित्र आहे. पांडुरंगजी पाटील त्यांचं एक क्षणचित्र आपल्याला पाहायला मिळतंय. आणखी एक युवा उद्योजक आणि एक यशस्वी उद्योजक सचिनजी माळवी साहेब त्यांचं क्षणचित्र. रुपेशजी पाटील भिनार गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. श्री प्रकाशजी पाटील साहेब या शिवनसाई गावाचं एक व्यक्तिमत्व. त्यांचं एक क्षणचित्र ते तुम्हाला दाखवलं जात आहे. दोस्ती ग्रुप संजय घरत यांचा मित्र परिवार तो तुम्हाला दाखवला जाते. नंदकिशोर किणी साहेब ग्राम
सचिव मंडळ त्यांचं एक क्षणचित्र. सन्माननीय विशालजी पाटील, सांदीप गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व मनोजजी चौधरी शिवनसई. नाणेफेक केली जाईल आणि ही नाणेफेक करण्याकरता सध्या संजय घरत आणि त्यांच्या सहचारिणी त्याही इथे उपस्थित आहेत. दोघांनाही विनंती करतो, आता आलेत तर मग दोघांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. दोघांनी टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हा. संजय घरत आणि त्यांच्या सहचारिणी ज्या इथे उपस्थित आहेत, सायली संजय घरत यांना विनंती करतो की आपण त्यांच्या समेत टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. संजयजी घरत आणि सायली संजय घरत यांच्या शुभ हस्ते आपण या पुढच्या मॅचचा टॉस तो तिथे करणार आहोत. कॉइन स्पिन केला जाईल. दोन्ही कॅप्टन लगेचच आपण तिथे टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचंय. नाणेफेक ती इथे केली जाईल. नवसाई आणि त्यांच्या विरोधात जर आपण पाहिलं तर सरपाडा या दोन्ही टीमचे जे कॅप्टन्स आहेत, लवकरात लवकर या दोन्ही कॅप्टन. सरपाडा आणि नवसाई, आमचा आवाज पोहोचतोय तर एका मिनिटाच्या आत लवकरात लवकर आपल्याला टॉस करण्याकरता जॉईंट व्हायचंय. सन्माननीय जगदीशजी पाटील आणि तुषारजी इथे या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. या दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चला, एक कॅप्टन तिथे उपस्थित आहेत. दुसरे कॅप्टन नवसाई कृपेश आलेत. दोन्ही कॅप्टन तिथे उपस्थित होत आहेत आणि ही नाणेफेक आपण या दाम्पत्याकडनं होत असताना पाहायला मिळतोय. मी विनंती करेन सायली संजय घरत मॅडम, आपण आपल्या शुभहस्ते कॉइन स्पिन करावा. तिथे नाणेफेक त्यांच्या शुभहस्ते होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. कॉइन स्पिन झालाय आणि इथे नाणेफेक जिंकली आहे टीम नवसाईनं. कृपेश आपला डिसिजन कळवायचा आहे. नाणेफेकीचा कौल तिथे नवसाई संघानं जिंकलाय. दोन्ही संघांना तिथे शुभेच्छा दिल्या जात आहेत संजय घरत यांच्या वतीनं. जो पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल आणि जशी या मॅचला सुरुवात होईल, मायक्रोफोनवर आपल्यासोबत जॉईंट होतील आमचे सहकारी धनंजय पाटील. चला विल चेक चेक हाल चेक हाल चेक टेस्ट हाल चेक चेक माईक चालू दे ना. चेक हाल चेक 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 हाल. वेलकम बॅक सर्व क्रिकेट रसिक, खेळाडू, प्रेक्षक वर्ग आणि उपस्थित असलेल्या सर्व महिला भगिनी, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण पाहताय ओमसाई गावदेवी शिवनसाई व बहुजन विकास आघाडी पुरस्कृत उपसरपंच चषक 2026 आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅचला सुरुवात होईल दोन संघादरम्यान. एका बाजूला कानिवडे आणि दुसऱ्या बाजूला भामटपाडा आहेत. टीम खानिवडे संघाच्या माध्यमातून पहिला बॉल, पहिल्याच बॉलला पाठवलं जाईल का? बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार 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 पार. षटकार पहिल्याच बॉलवरती, सिक्सर. व्हॉट अ शॉट. सुशांत नाव शांत आहे पण शांत नाही, अशांतता कशी पसरवायची या खेळाडूला अगदी प्रॉपर माहीत आहेत आणि ते मैदानावरती त्यांनी दाखवून दिलं पहिल्या बॉलवरती. एका बाजूला सुशांत, दुसऱ्या बाजूला तुषार. नाव त्याचं तुषार आहे परंतु सर्वाधिक जास्त हुशार असणारा खेळाडू आहे तुषार. तो सध्या मैदानावरती पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. 6 धावेने सुरुवात केल्यात. ग्रेट स्टार्ट. एक बॉल आतापर्यंत खेळ संपला. धावा धाव फलकावरती 6
राज तयार, राजच्या समोर पुन्हा एकदा सुशांत स्ट्राईक एंडला. आणखीन एक फटका खेळलाय, फोर्स केलाय समोरच्या दिशेने, परंतु क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी मिस्टर विशाल. टिपलाय झेल, संपलाय बॅटरचा खेळ. विकेट येत असताना पाहायला मिळतात. दुसऱ्याच बॉलवरती लगेच प्रत्युत्तर दिलंय. उत्तराला प्रत्युत्तर कसं द्यायचं ना ते गोलंदाजांना दाखवून दिलेत. विकेट डाऊन गॉन. येत्या काही दिवसामध्ये 40+ आग्री प्रीमियर लीग APL आपल्या भेटीला येत आहेत. ती 40+ आग्री प्रीमियर लीग असेल दिनांक 18/3/2026. अगदी या दिवशी पाहायला मिळेल. 19 तारखेला सुट्टीचा दिवस आहे. 20 ते 22 पुढे ती स्पर्धा चालू राहील. प्रथम पारितोषिक आपण पाहिलं तर 77,777 व आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक 44,444. तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक 22,000 22,222. मॅन ऑफ द सिरीज साठी बायसिकल असेल. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट फिल्डर साठी पारितोषिक असेल आणि त्याचं ठिकाण आहे सार्वजनिक क्रीडांगण सरपाळा. या ठिकाणी मात्र त्या मॅचचं आयोजन हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 बॉलचा खेळ संपला. धावा झाला 6. हवेमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. अगदी शॉर्ट स्क्वेअर लेगचे खेळाडू होते. बॉल पर्यंत येण्याचा प्रयत्न, पण तो थोडासा अगदी संतुलन बिघडलं थोडं त्या ठिकाणी. एकदा तोपर्यंत मात्र कंप्लीट करण्यात आला. धावसंख्या 7. 7 ऑन स्कोर कार्ड आफ्टर 1 विकेट. तुषार आणि रोहित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत. अनुभवी खेळाडू आहेत, एक्सपिरियन्स कॅम्पेनर आहेत, अनेक वर्षाचा अनुभव या खेळाडूंकडे मात्र सातत्याने भामटपाड्याच्या माध्यमातून आपण पाहिलं. पुढचा बॉल, फटका छान खेळलाय. बॉल चाललाय सरळ पॉइंट आणि अगदी कव्हरच्या मधोमध बॉल चाललाय. बाउंड्री लाईनच्या पार. पंचांचा सिग्नल. चौकार. 4. चार धावा येत असताना धावसंख्या पुढे वाढलाय. जाऊन पोहोचतात ती मात्र स्कोर कार्ड वरती 11. पुन्हा एकदा फटका खेळलाय. शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून बॉल चाललाय वेगाने. धावा मिळतील 4 आणि पंचांचा सिग्नल. इट्स अ नो बॉल. नो +4 एकूण 5. एक तर आधी धावा नाही आहेत. अशा पद्धतीचा धावा खर्च करणार तर संघाला परवडणारही नाही आहेत. पहा हा बॉल कमरेच्या वरती पाहायला मिळाला. पाठीमागे स्ट्रोक खेळलाय. शॉर्ट फायनिंगला खेळाडू होते त्यांच्या डोक्यावरून बॉल मात्र निघून गेला सरळ बाउंड्री लाईनच्या पार. धावसंख्या झाल्या 16. 1 गड्याच्या मोबदल्यात. फ्रीडचा बॉल. फ्रीडचा बॉल फटका हवेमध्ये खेळलाय. पुन्हा एकदा खाली झोन मध्ये चाललाय बॉल. निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. पुढील मॅच नवसे आणि सरपाडा तयार राहायचे आहेत. लगेच मॅचला सुरुवात होणार आहेत. नवसे आणि सरपाडामध्ये पुढचा मॅच तो तुम्हाला पाहायला मिळेल. धावसंख्या पुन्हा एकदा मात्र 4 ने वाढत असताना जाऊन पोहोचते ती 20-20. या षटकामध्ये आतापर्यंत धावींची लयलूट मैदानाच्या मध्ये केली जात आहेत. शेवटचा बॉल चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला. त्या ठिकाणी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता तुषारचा आणि शेवटचा बॉल डॉट आलाय. पहिला ओव्हरचा खेळ मैदानावरती संपला. धावा फलकावरती 20. सर ओव्हर झाली. पहिला बॉल षटकार. विकेट, सिंगल, 4, नो बॉल वरती 4, त्याच्यानंतर 4 आणि त्यानंतर डॉट. 1 ओव्हरचा खेळ संपला. धावा झाला 20. पाठलाग करायचा मैदानावरती 34. अजून हवा 14. येणारे बॉल तुमच्याकडे शेष असतील ते मात्र 18. 18 बॉलमध्ये धावा करावा लागणार 14. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर शिवनसईचा संघ पुढे आलात आणि शिरवली हे 2 संघ पहिल्या दिवसामध्ये पुढे आलात. त्याच्यानंतर दुसरा दिवस आपण पाहिलं तर दुसऱ्या दिवसामध्ये लाखिवली बी हा संघ पुढे आला. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर सातपाटीचा संघ पुढे आलाय आणि त्यांच्या अगेन्स्ट धानिव ही टीम तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये मैदानावरती पाहायला मिळेल. आज कुठले 2 संघ असतील ते उद्याच्या दिवसासाठी या मैदानावरती येणार त्याची देखील चर्चा होणार आहे. फटकाव्यामध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक स्वतः विकेट किपर येतात बॉलवरती. कॅच सुटलाय. जीवनदान मिळालंय पुन्हा एकदा.
क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतात कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच और जीतो मॅच, छोडोगे कॅच तो हारोगे मॅच. हे क्रिकेटचं रहस्य आहे. झेल सुटला पहा पुन्हा ॲक्शन रिप्लेमध्ये. रोहितसाठी पारितोषिक आहेत लगातार 3 सिक्सरसाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक भाळ्या मामा बहाडोळी यांच्याकडून असणार आहेत. खुलवा टप्प्याचा बॉल टाकलाय, त्याला अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न केलाय. फटका ऑन साईडला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत, मिड विकेटला फिल्डिंग केलं. सिंगलवरती समाधान व्यक्त करावं लागेल. माहीत आहेत की बाबा हा मॅच आता आपल्या बाजूने आलाय, त्यामुळे तितकी काही रिस्क घ्यायची नाहीत, घाई करायची नाहीत. हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल करायची आहे. त्याच दिशेने मात्र वाटचाल होऊ लागलेत टीम भामटपाडा संघाची. भामटपाडा म्हटलं तर सुरुवातीच्या अगदी कालावधीमध्ये सर्वाधिक जास्त स्पर्धा भामटपाडामध्ये देखील आयोजित केल्या जायच्या. एक धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पुन्हा एकदा केला जातोय. सिंगल मात्र घेतली जात आहेत. अगदी रिलॅक्सिंग मूडमध्ये बॅटर आहेत, जास्त कुठली घाई करत नाहीत. सिंगल सिंगल घेत आहेत, स्ट्राईक रोटेशन करतायत. धावफलकावरती धावा आपण पहिला तर जाऊन पोहोचतात त्या 22-22. मॅन ऑफ द सिरीजची बायसिकल कोणाला भेटणार अगदी उद्या माहीत पडेल. फटका पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न केलाय. चेंडू ऑन साईडला पाहायला मिळतो, जोपर्यंत क्षेत्ररक्षक तिथे एक कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न करायचा परंतु थांबवलाय. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 23 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल पुढून खेळायचा प्रयत्न केला, फिल्डर आहे त्या ठिकाणी, हातामधून बॉल सुटलाय, मिसफिल्ड. धावसंख्या धावफलकावरती 24. लक्ष असेल मैदानाच्या आतमध्ये अजूनही आपण पाहिलं तर 10 धावेंचं. येणारे बॉल आहेत 13 मध्ये रन करायच्या 10. जय तयार. जयचा बॉल, शेवटचा बॉल खूप चांगला आपल्याला पाहायला मिळाला. आलाय डॉट बॉल, षटक संपलं मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा धावफलकावरती आहेत 12च्या सरासरीनं 24. आता येणारे बॉल असतील मैदानाच्या आतमध्ये 12 आणि 12 बॉलमध्ये रन करायच्या 10. प्रति ओव्हर तुम्हाला 5 धावा या मैदानावरती घ्याव्या लागतील. येणारे 12 बॉल धावेंची गरज आहे 10. 24 झालेत, 12 मध्ये 10 करायचे. सन्मान होईल मुख्य मंचावरती आपण पाहिलं तर आदरणीय संजय दादा गरज यांच्या अगदी फॅमिली मेंबर्स आज सर्व उपस्थित आहेत. त्यामधल्या अगदी त्यांच्या बहिणी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन भारती किरण गरज आपण पुढे यावं. आपला सन्मान आहे तो सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. मी संजय दादा गरज यांना विनंती करेन आपल्या शुभ असते तो सन्मान केला जाईल. आज बहीण म्हणून आपण पाहिलं तर अगदी भारती किरण गरज, सुजाता निलेश किनी, सुमिता संदीप गरज, अगदी 3 बहीण आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचा सन्मान आहे तो सन्मान मंचावरती केला जातोय. तिन्ही बहिणी भारती किरण गरज, सुजाता निलेश किनी, सुमिता संदीप गरज, या तिन्ही बहिणींचा सन्मान आहे तो सन्मान केला जातो. त्या ठिकाणी षटकार आलात, 6 धावा आल्यात. सन्मान होतोय भारती किरण गरज, सुजाता निलेश किनी, सुमिता संदीप गरज, अगदी दादांच्या तिन्ही बहिणी आहेत आणि त्यांचा हा सन्मान आहे. वॉट अ शॉट, काय फटका खेळलाय, मॅच विनिंग स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि सामना देखील त्या ठिकाणी मात्र फिनिश झालाय. आपण पुढच्या सन्मानाकडे जाऊयात. सानिका संतोष गरज, वहिनी सुवर्ण राजेश गरज, मिनल हरेश गरज, स्नेहल सुनील गरज. आपण पुढे